आता पुण्याच्या राजकीय विश्वातून एक मोठी बातमी। पुण्यातील 5 विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केलेला आहे। तसा प्रस्ताव नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवल्याची माहिती मिळते। पुण्यातील काँग्रेसच्या 8 जणांनी आतापर्यंत विधानसभेचा अर्ज घेतलेला आहे। कसबा, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, हडपसर, पर्वती या मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे। त्यामुळे आपण पाहतोय पुण्यामध्ये आता विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्रस्तावही पाठवण्यात आलेला आहे। आतापर्यंत 8 जणांनी विधानसभेचा अर्ज घेतल्याची माहिती मिळते। आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील 5 मतदारसंघांवरती आता काँग्रेसने दावा केलेला आहे। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्रस्तावही पाठवल्याची माहिती मिळते। कसबा, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, हडपसर, पर्वती या मतदारसंघांवरती आता काँग्रेसने दावा केलेला आहे। आता बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी। भाजप नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुकतं माप देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। कारण महायुतीची धुरा मुख्यमंत्र्यांच्याच खांद्यावरती सोपवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र शिंदेंनी विधानसभेच्या 100 जागांची मागणी केल्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांकडून विरोध होत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। मुंबईत प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी बैठक घेतली होती। यावेळी लोकसभेचा आढावा घेता शिंदेंच्या पक्षाचा स्ट्राइक रेट हा जास्त असल्याची आकडेवारी समोर आली आहे। त्यामुळे फडणवीसांच्या तुलनेमध्ये शिंदेंनाच भाजप झुकतं माप देणार असल्याचं आता बोललं जात आहे।